नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सी परीक्षा जी 2026ची सुरू झालेली आहे, त्यासाठी महत्त्वाचं असणारं संपूर्ण मराठी व्याकरण या विषयावरती आपण 15 प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. आणि मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. कारण यामधील आपण जे 10 प्रश्न आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत आणि 5 प्रश्न आपण स्वतः ॲड केलेले आहेत. सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर हा अपूर्ण वर्तमान काळ असणार आहे. का असणार आहे यावरती आपण काही पॉईंट्स घेतलेले आहेत. तर करत आहे या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया चालू आहे किंवा अपूर्ण झाल्याचे आपल्याला कळून येते. म्हणून हे जे वाक्य आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. यामध्ये वाक्प्रचार दिलेला आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे. तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असणार आहे? मित्रांनो, आपण कधी कधी म्हणतो पहा की उडत्या पाखराचे पक्षी पिसं मोजले किंवा पाय मोजले किंवा कोणता पक्षी आहे हे देखील ओळखलं. तर हे जे काही वाक्य असतात ना, तर हे असेच वाक्प्रचार दिलेले असतात. त्यातीलच हा एक आहे पहा उडत्या पाखराची पिसे मोजणे. याचा अर्थ काय होतो? तर अत्यंत अवघड काम जे आहे हे अगदी चतुराईने किंवा हुशारीने करून दाखवणे, त्यालाच म्हणतात उडत्या पाखराची पिसे मोजणे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पाठाचे पाणी झुळझुळ वाहते. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? हा प्रश्न आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता. पाठाचे पाणी झुळझुळ वाहते. तर या वाक्यामधील क्रियाविशेषण अव्यय आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर झुळझुळ हा जो शब्द आहे तर हा या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतो. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. सर्वात पहिल्यांदा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दलची अधिकची माहिती सांगणारे जे काही शब्द असतात ते क्रियाविशेषण अव्यय असतात आणि क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी असतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा आमचा तुषार आता शाळेत जातो. तर अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आणि या वाक्यामध्ये तुषार हा जो शब्द आहे तुषार शब्द हा अधोरेखित केलेला आहे. तर आपल्याला या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर हे विशेष नाम म्हणून या वाक्यामध्ये काम करत आहे. सर्वात पहिल्यांदा समजावून घ्या की विशेष नाम म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू, व्यक्ती, प्राणी यांना दिलेलं जे नाम असतं ते असतं विशेष नाम. आणि विशेष नामांचं अनेक वचन करता येत नाही. हे जे वाक्य आहे यामध्ये तुषार हे जे आहे हे विशेष नाम देण्यात आलेलं आहे. पहा, विशेष नाम आहे तुषार. जर या वाक्यामध्ये आमचा मुलगा शाळेत जात नाही असं जर असतं तर मुलगा हा जो शब्द आहे तर हा सामान्य नाम झाला असता. पण या ठिकाणी नाम दिलेलं आहे म्हणजेच हे काय आहे? विशेष नाम आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा माझे नाव कविता आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार याच्यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि वाक्याचा प्रकार वाक्य काय आहे? माझे नाव कविता आहे. तर हे जे आहे हे फक्त यामध्ये काय केलेलं आहे? एक विधान केलेलं आहे. म्हणजेच हे वाक्य विधानार्थी वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 2. तर यामध्ये विधानार्थी वाक्य म्हणजे काय थोडंसं समजावून घ्या. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. अशा वाक्यामध्ये कोणताही दुसरा भाव व्यक्त होत नाही किंवा व्यक्त केला जात नाही ते असतं विधानार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं की एखादी आज्ञा दिलेली असते, लक्षात ठेवायचं आहे. प्रेम दाखवलेलं असतं ते असतं आज्ञार्थी वाक्य. तर यामध्ये अविधानार्थी वाक्याचे उदाहरणं पहा. माझे नाव कविता आहे, पोपटाला मिरची आवडते आणि गाय गोट्यात हंबरते. हे जे तीनही वाक्य आहेत तर हे विधानार्थी वाक्याचे प्रकार आहेत किंवा उदाहरण आहेत. कारण यामध्ये फक्त आणि फक्त एक विधान केलेलं आहे. या व्यतिरिक्त या वाक्यामध्ये काहीही नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, दैत्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पहा, आपल्याला समानार्थी, विरुद्धार्थी यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामधीलच हा एक शब्द आहे पहा, दैत्य. तर दैत्य या शब्दाला समान अर्थाचा नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे 3 जे आहेत हे दैत्यासाठी समानार्थी आहेत आणि एक शब्द येत नाही. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर सूर जो शब्द आहे हा दैत्यासाठी समानार्थी नाही. मग यामध्ये दैत्याचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? असुर, दानव आणि राक्षस. लक्षात ठेवा, दैत्याचे समानार्थी शब्द असुर, दानव, राक्षस. आणि सूरचे समानार्थी शब्द ईश्वर, देव, अलक, परमेश्वर हे जे आहेत हे सूरसाठी समानार्थी शब्द वापरले जातात. आणि मित्रांनो, जे काही आपला TCS आणि IBPS पॅटर्न आहे, तर या पॅटर्ननुसार आपण 500 पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द आणि 500 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द देखील घेतलेले आहेत. त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्या. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 सूर. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्याला कोणता समास म्हणतात? या ठिकाणी आपल्याला समासावरती एक व्याख्या विचारलेली आहे आणि व्याख्या काय आहे? असा कोणता समास आहे की त्या समासामध्ये दोन्हीही पदं आर्थिकदृष्ट्या समान दर्जाची असतात, म्हणजे सारखे असतात? तो समास कोणता असतो? सर्वात सोपं आहे, तर त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1. तर याच्यामध्ये आपण जेवढे काही समास आहेत ते समजावून घेऊया. सर्वात पहिल्यांदा द्वंद्व समास. दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात, त्याला द्वंद्व समास म्हणतात. दुसरा आहे बहुव्रीही समास. तर यामध्ये दोन्ही पदे प्रधान नसतात आणि उल्लेख केलेल्या घटकापेक्षा तिसऱ्याच घटकाचा डोळ्यासमोर येतो किंवा तिसरा जो घटक आहे त्याचा अर्थ आपल्याला दिसून येतो, तो असतो बहुव्रीही समास. तिसरा आहे अव्ययीभाव समास. तर यामध्ये प्रथम पद म्हणजे पहिलं पद हे प्रधान असतं आणि द्विगु समास आहे, यामध्ये संख्या विशेषण अधिक नाम अंचा मिळून समूह होतो, तो असतो द्विगु समास. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. द्वंद्व समासाची व्याख्या परत एक वेळा पहा. ज्या समासातील दोन्ही पदे आर्थिकदृष्ट्या किंवा अर्थदृष्ट्या सारख्या दर्जाची असतात तो समास जो आहे तो असतो पहा द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. या वाक्याचा नकारार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा, नकारार्थी म्हणजे काय? तर याचा अर्थ बदलायचा नाही, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला नकारार्थी फक्त पर्याय निवडायचा आहे. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. तर याचा नकारार्थी काय होईल? की वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे, हे होकारार्थी वाक्य आहे. आणि याचं नकारार्थी वाक्य काय आहे? वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही, हे त्याचं नकारार्थी वाक्य आहे. आणि वाक्य रूपांतर करत असताना वाक्याचा अर्थ बदलत नाही, लक्षात ठेवायचं आहे. नकारार्थीचं होकारार्थीमध्ये करताना वाक्याचा अर्थ जशाच तसा राहतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता. या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, काळावरती खूप वेळा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता, या वाक्यातील काळ कोणता आहे? तर काळ असणार आहे अपूर्ण भूतकाळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये वाचत होता हे क्रियापद असं दाखवून देतं की वाचण्याची क्रिया जी आहे ही भूतकाळामध्ये चालू होती किंवा ती अपूर्ण आहे. म्हणजेच हे अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण होईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पतंग झाडावर अडकला. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कारण आपण यामध्ये जास्त करून काळ, समास, अलंकार, शब्दसमूह, वाक्यप्रकार आणि अव्यय याच्यावरती प्रश्न घेतलेले आहेत. झाडावर पतंग, पतंग झाडावर अडकला. अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तर हे असणार आहे शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 1. तर ते का असणार आहे समजावून घ्या. शब्दयोगी अव्यय हे नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतं आणि हे जे दिलेलं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये झाड या नामाला वर हे शब्दयोगी अव्यय जोडलेले आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे किंवा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, शब्द आहे कृष्णार्पण. कृष्णार्पण म्हणजे काय? तर कृष्णासाठी अर्पण केलेले कृष्णार्पण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चतुर्थी तत्पुरुष असणार आहे. थोडंसं समजावून घ्या, यामध्ये आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. तर कृष्णार्पण म्हणजे काय? तर कृष्णासाठी केलेलं अर्पण किंवा कृष्णासाठी अर्पण.
तर यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास, यामध्ये ज्या तत्पुरुष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्हीही पदे जोडली जातात त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे आपल्याला सांगायची आहेत. तर मोर आणि रेडा हे जे काय आहेत हे पुल्लिंगी रूप आहे. आपल्याला यांचं स्त्रीलिंगी रूप विचारलेलं आहे. मोर, मोराचा स्त्रीलिंगी काय होतो? लांडोर. पण या ठिकाणी 1 आणि 2 मध्ये लांडोर दिलेला आहे. पण दुसरा शब्द लक्षात ठेवा, रेडा. रेडासाठी काय होतं? तर म्हैस हा जो शब्द आहे हा रेड्यासाठी स्त्रीलिंगी होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे लांडोर आणि म्हैस. तर यामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूप लक्षात ठेवा. सर्वात पहिलं बैल, तर बैलचं स्त्रीलिंगी होतं गाय. रेड्यासाठी होतं म्हैस. मोराचा स्त्रीलिंगी लांडोर. चिमणाचा स्त्रीलिंगी चिमणी. बोकडाची स्त्रीलिंगी शेळी. बोक्याची स्त्रीलिंगी मांजर किंवा त्याला भाटी देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कडक शब्दात चूक समजावून सांगणे. अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे. पहा, कडक शब्दामध्ये एखाद्याची चूक त्याला समजावून सांगणं म्हणजे काय? सरळ सरळ वाक्य आहे. कान उघडणी करणे म्हणजे जाऊन त्याला सरळ सरळ त्याची चूक समजावून सांगणे म्हणजेच कान उघडणी करणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. कान उघडणी करणे म्हणजे कडक शब्दामध्ये चूक समजावून सांगणे. कानावर पडणे म्हणजे सहजगत्या कळणे किंवा समजून येणे. कानावर हात ठेवणे म्हणजे माहिती नसल्याचा बहाणा करणे. एखादी माहिती जरी असली गोष्ट तरीही माहीत नसणं म्हणजे टाळाटाळ करणं किंवा त्याला म्हटलं आपण जातं कानावर हात ठेवणं. आणि कान भरणे म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या मनामध्ये एखादी चुकीची माहिती सांगणं किंवा त्याला भरवून देणं त्याला म्हटलं जातं कान भरणं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह आपल्याला शोधायचा आहे. विग्रह लक्षात ठेवा, विग्रहावरती हा प्रश्न विचारलेला आहे आणि शब्द आहे ऋणमुक्त. ऋणमुक्त म्हणजे काय? तर ऋणातून मुक्त म्हणजे कशातून मुक्त? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर ऋणातून मुक्त म्हणजे ऋणमुक्त. या ठिकाणी काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या थोडेसे. वरील सामासिक शब्द हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. यालाच विभक्तीमध्ये तत्पुरुष समास म्हणता येईल, तत्पुरुष म्हणता येईल. कारण यात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडलेली आहेत. उदाहरणार्थ ऋणमुक्त म्हणजे ऋणातून मुक्त आणि रोगमुक्त म्हणजे रोगापासून मुक्ती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण या ठिकाणी होते? आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर संत आणि त्यांचं वास्तव्य, वास्तव्याचं ठिकाण कोणतं आहे? तर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला पैठण. तर पैठण जे आहे हे संत एकनाथांचं वास्तव्य होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग यामध्ये अजून काही आपण महत्त्वाची संत घेतलेले आहेत. त्यामध्ये संत एकनाथांचं वास्तव्य पैठण या ठिकाणी, संत तुकारामांचं देहू या ठिकाणी, संत जनाबाई यांचं गंगाखेड या ठिकाणी, संत कान्होपात्रा मंगळवेढा या ठिकाणी, संत ज्ञानेश्वर यांचं आपेगाव या ठिकाणी आहे, संत नामदेव यांचं नरसी बामणी या ठिकाणी आहे आणि संत रामदास स्वामी यांचं जाम आणि जालना जो आहे तो या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 15 मराठीचे प्रश्न जे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आपण घेतले होते CTETच्या. आपल्याला या 15 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.